अमेरिकेने इराणला धमकी दिल्यानंतर आता काही पॉझिटिव्ह अपडेट्स समोर येत आहेत. पुढील 2 आठवड्यांसाठी सीज फायर जाहीर केलेली आहे. हे कारण आहे फक्त इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केल्यामुळे. इराणच्या काही अटी मान्य कराव्या लागतील अमेरिकेला. पहिली अट अशी आहे की युरेनियम प्रोग्राम जो चालू होता त्यांचा, त्याच्यावर परवानगी मिळावी US कडून, त्यामुळे वॉर चालू झाला होता. दुसरी अट अशी आहे की त्यांच्यावरचे सगळे सेक्शन हटवावे. तिसरी अट त्यांची अशी आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वर कंट्रोल फक्त इराणचाच राहील. आणि चौथी अट अशी आहे की अमेरिका आणि त्यांचे सहयोगी त्यांच्यावर पुन्हा हमला करणार नाहीत. अटी मान्य होतील का नाही हे सगळं 2 आठवड्यानंतरच पुढच्या निगोसिएशनवर अवलंबून राहील. पण मार्केटने खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. क्रूड ऑइल प्राइस पडलेले आहेत, गोल्ड रेट वाढलेला आहे, इक्विटी मार्केट्सनी पण चांगली ग्रोथ दिलेली आहे. यामागे आपल्याला एकच लेसन शिकायला मिळतो की मार्केट भीतीदायक असतं तेव्हाच आपल्याला संधी असते इन्व्हेस्टमेंट करायची. भरपूर लोक अशी म्हणत असतात की सगळं ठीक झाल्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट चालू करूया, तेव्हाच ती लोक मोठी रॅली मिस करतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा मार्केट खराब असतं तेव्हा इन्व्हेस्टमेंट करणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण जेव्हा मार्केट राईज होतं तेव्हा तुम्हाला फंटॅस्टिक रिटर्न्स मिळतात. आम्ही नेहमी हेच सांगणार आहोत, आता तरी इन्व्हेस्टमेंट करा, कारण मार्केट हायला चाललेलं आहे. थँक्यू.